नमस्कार आई रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला आज मस्तपैकी आपण चटपटीत भाजी बनवणार आहे. त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो उन्हाळ्यामध्ये. तर आपण मस्तपैकी फुलण्यापासून शेंगोळे बनवतो. काही जण याला पोळी त्याचे शेवंतीसुद्धा म्हणल्या जाते काही ठिकाणी. तर अशा पद्धतीच्या 2 नावाने ओळखल्या जातं. चला तेच कशा पद्धतीने बनायचं, काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला इथं हुलग्याचं पीठ छानपैकी दळून आणलं. याला कोळीतसुद्धा म्हणलं जातं आणि हुलगेसुद्धा म्हणलं जातं. तर बाकीचं साहित्य इथं जिरे, लसूण, मीठ, 2 प्रकारचे लाल तिखट, हळद आणि थोडेसे आपण इथं शेंगदाणेसुद्धा वाटणाबरोबर घेणार आहे. पीठ छानपैकी 1 ते 1.5 वाटी आपण चाळून घेतलं. लगेचच आपण जे इथं वाटण घेतलेलं आहे तर ते वाटण करून घ्यायचं. तर याच्यातच आपण थोडंसं पाणी आणि थोडेसे आपण शेंगदाणे घालून वाटण करून घेणार आहे छानपैकी. चला तर मस्त आता वाटण करून घेऊ. तर बघू शकता, वाव कलर तर किती अप्रतिम आलं आहे बघू शकता. आणि मस्तपैकी आपण दोन्ही मिरची पावडर वापरली जेणेकरून कलरवाली आणि कलरवाली. तर दोन्ही प्रकारच्या वाटल्या त्याच्यामुळं आपल्या शेंगोळ्यांनासुद्धा छान असा कलर येतो. आणि लगेचच जे वाटण करून घेतलं आपण ते इथं पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि साधंच पाणी घालून आपण याचा घट्ट असा उंडा करून घेणार आहे. तर चला थोडं पाणी घालून मस्तपैकी इथं उंडा करून घेतला आहे. तर छानपैकी इथं उंडा आपला रेडी झाला आणि बघू शकता अशा पद्धतीने मळून घ्यायचं आणि आपण थोड्या वेळासाठी याला असं झाकून ठेवून देणार आहे. तर चला तोपर्यंत आपलं पीठ थोडंसं भिजतं आहे तोपर्यंत लगेचच आपण इथं गरम पाणी करायला ठेवलं जेणेकरून आपल्याला शेंगोळे झाल्यानंतर इथं शिजवण्यासाठी तर थोडंसं जास्तच पाण्याचा वापर करायचा म्हणजे शिजून आणि छानपैकी त्याचा रस्सा असला का छान लागतं. चवीनुसार मीठ टाकून घेतलं, थोडंसं तेल टाकून घेतलं. तर आपण पिठामध्ये सुद्धा तेल टाकून घेतलेलं आहे. तर त्याप्रमाणे दोन्हीकडं तेल टाकून घेतलं आणि झाकण ठेवून त्याला छान उकळी येते तोपर्यंत आपण शेंगोळे वळवून घेणार आहे. तर कोणी हातावर शेंगोळे करतं, कोणी पाटावर करतं. तर मी इथं पाटावर करणार आहे. छानपैकी थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि थोडंसं छोटे उंडे करायचे आणि अशा पद्धतीने आपण मळून घ्यायची. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असा हातावर मळून घेतलं का परत पुन्हा आपण पाटावर ह्या पद्धतीने करून घ्यायचे छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार. तर तेवढ्या अशा पद्धतीने तुम्ही वळत जाशाल त्या पद्धतीने तुम्ही येडा छोटा मोठा करू शकता. काय डायरेक्ट असं न वेडा करतासुद्धा करत्या. तर चला अशा पद्धतीने आपण छानपैकी आता सर्व वळून घेऊ. तर खूप छान पीठ भिजले आणि मस्त वळता येते. तर सर्व आपण ह्याच प्रकारे वळून घेतले बघू शकता. छानपैकी छोटे मोठे येडे करून घेतले. खूप सुंदर लागतं उन्हाळ्यामध्ये. तर छोटासा गोळा ठेवला त्याच्यात पाणी ओतून ठेवायचं आणि नंतर आपण रश्श्यामध्ये टाकून घेणार आहे जेणेकरून आपले शेंगोळे जेव्हा शिजल्या जाते त्यावेळेस रश्श्यामध्ये टाकायचं म्हणजे छानपैकी रश्श्याला चव येते. तर छोटीशी उकळी आली त्याच्यामध्ये आपण थोडेसे अगोदर टाकून घेतलेले होते वळूस्तवर आणि पुन्हा परत उकळी आली का असे सोडून घ्यायचे. तर ज्या वेळेस कसे शिजले ते ओळखायचे. तर बघू शकता पहिल्या वेळेस आपण टाकून घेतले ते वरती आले आणि कच्चे तोपर्यंत खाली जाऊन तळाला बसते आणि शिजल्यानंतर डायरेक्ट वरती येते. तर उकळीमध्येच टाकायचे असे न उकळीमध्ये पाण्यामध्ये टाकायचे नाही. उकळीच्या पाण्यात टाकले का छानपैकी आपले शेंगोळे शिजले जाते. तर चला सर्व टाकून झाले आणि मस्तपैकी उकळी आली. आपण जे पीठ ठेवलं होतं ते सुद्धा याच्यात टाकून घेतलं आणि रसासुद्धा किती मस्त घट्ट झाला. शेंगोळेसुद्धा छानपैकी शिजल्या गेले. तर बघू शकता कलरसुद्धा अप्रतिम आला, छानपैकी झाले. तर चला आपण आता डिशमध्ये काढून घेऊ. तर बघू शकता किती सुंदर असे झाले आणि खूप छान लागतं उन्हाळ्यामध्ये. तर भाजीला काही नसेल किंवा दुखण्यातून माणूस उठलं तरी अशा पद्धतीचा पदार्थ करून खाऊ घातला तर खूप छान तोंडाला चव येते. तर बघू शकता अशाच पद्धतीने नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.